नमस्कार, मी श्वेता. रेसिपी आणि बरंच काही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मुलांसाठी होममेड मॅगी किंवा होममेड नूडल्स कसे करायचे ते पाहतोय. तर त्यासाठी मी ते एक मोठी वाटी भरून कणिक घेतलेली आहे. याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि याला थोडं थोडं करून पाणी घालून याची सैलसर अशी कणिक मळून घ्यायची आहे. कणिक मळताना जास्त घट्ट मळून घ्यायची नाही, कारण आपण नूडल्स बनवतोय ते शेवग्यातून बनवणार आहोत. तर त्यावेळेस खूप प्रेस करावं लागतं. तर शक्यतो ही जी कणिक आहे नूडल्ससाठी आपण जी बनवतो ती थोडीशी सॉफ्टच मळून ठेवायची. आता कणिक मी बाजूला ठेवते, तोपर्यंत इथं भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. भाज्या तुम्ही कोणत्याही घेऊ शकता. मी ते घेतलेली आहे पातीचा कांदा, मटार, कोबी, त्याचबरोबर शिमला मिरची घेतलेली आहे, गाजर घेतलेलं आहे आणि बीन्स घेतलेली आहे. जितक्या जास्त भाज्या घेऊ तितकं ही मॅगी छान लागते. आता इथे मी कणिक भिजत आहे तोपर्यंत आपल्या शेवग्याची जी मिडल ताटली असते, म्हणजेच खूप मोठी नाही किंवा खूप छोटी नाही, तर ती ताटली घेतलेली आहे. शेवग्याला आतून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने याच्यामध्ये मी कणिक घालते. आता मी तोपर्यंत गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तर पाण्याला छान आता उकळी आलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ. तर मीठ आपण 2 वेळेस घातलेलं होतं, त्यामुळे मी नूडल्समध्ये मीठ घालणार नाही आहे. तेल घालायचं आहे जेणेकरून नूडल्स अजिबात एकमेकाला चिटकत नाहीत आणि या पाण्यामध्ये या छान फुलतात. खूप काही अवघड प्रोसेस नाही आहे. आटा मॅगी आपण घरच्या घरी बनवतो तर ती खूप सोपी आहे. तर या पद्धतीने आपण कुरडया घालतो तशी या पाण्यामध्ये संपूर्ण नूडल्स बनवून घ्यायचे आहेत. आणि याला 7 ते 8 मिनिट असंच हाय फ्लेमवरती मोठ्या गॅसवरती मी हे नूडल्स उकळून घेते. हे अजिबात कच्चे ठेवायचे नाहीत. थोडासा वेळ दिला म्हणजे नूडल्स खाताना अजिबात कच्चे लागत नाहीत. तर 7 ते 8 मिनिट झाल्यानंतर एका पाटीवरती मी चाळणी ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण नूडल्स काढून घेते, जेणेकरून यातील गरम पाणी मी बाजूला करून घेते. नूडल्स हे चाळणीवरती राहतात. आता याच्यावरती मी थंड पाणी घालते, यामुळे या नूडल्सची कुकिंग प्रोसेस जी आहे तर ती थांबते. अगदीही चिकट होत नाहीत नूडल्स. तर तुम्ही बघू शकता घरच्या घरी आपण खूप छान असे नूडल्स बनवलेले आहेत. आता एक मी मोठी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये घातलेलं आहे तेल आणि याच्यात घालते मी सुरुवातीला पातीचा कांदा, आलं लसूण पेस्ट. हे सर्व घातल्यानंतर थोडंसं याला हलवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे, अजिबात बारीक करायची नाही. आता मटार घालते. इथे भाज्या ऑप्शन आहे, तुम्हाला हव्या त्या, आणि जितक्या शक्यतो भरपूर भाज्या घालाल तितक्या मुलांच्या पोटात जातात. शिमला मिरची आणि गाजरसुद्धा घातलेला आहे. सर्व भाज्या मी उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. थोडेसे बीन्स घालते. घरच्या घरी नूडल्स बनवताना शक्यतो कढई किंवा एक मोठ्या भांड्याचाच वापर करायचा, म्हणजे ते हलवायला अगदी सोपं जातं. आता यामध्ये मी टोमॅटो सॉस घातलेला आहे, सोया सॉस घालते, त्याचबरोबर विनेगर घालते. घरामध्ये जे अवेलेबल असेल ते सॉसेस यामध्ये घातले तर चालतात. टोमॅटो सॉस घातलेला आहे आणि मगाशी जी घातलेली होती तर ती शेजवान चटणी होती. आता वरून मी कोबी घालते. कोबी शेवटी घालायचा, ज्यामुळे कोबीचा जो क्रंचीनेस आहे तर तो टिकून राहतो. तर सर्व भाज्या, विनेगर आणि सॉसेस सर्व घातल्यानंतर याला छान असं हाय फ्लेमवरती 1 ते 2 मिनिट मी कंटिन्यू परतून घेते. गॅसची फ्लेम अजिबात बारीक करायची नाही. इथे तुम्ही मिठाचं प्रमाण पाहू शकता टेस्ट करून. मिठाची आवश्यकता असेल तर तुम्ही मीठ घालू शकता. आता आपले नूडल्स थंड झालेले आहेत, अजिबात एकमेकाला चिटकत नाहीत. तर खूप छान असे नूडल्स झालेले आहेत. याच्यावरती मी नूडल्स घालते आणि तुम्ही पाहू शकता फक्त 1 वाटी मी गव्हाचं पीठ भिजवून घेतलेलं होतं, तर त्यामध्ये खूप सारे नूडल्स बनवून झालेले आहेत. आणि अगदी मोठी कढई मी घेतलेली आहे, त्यामुळे छान याच्यामध्ये हलवतासुद्धा येतं आहे. नूडल्स अजिबात एकमेकाला चिटकत नाहीत, त्यामुळे आपण ज्यावेळेस नूडल्स वाफवून घेतो तर त्यावेळेस पाण्यामध्ये थोडंसं तेल घालणं आवश्यक आहे.
इथे मी छोट्या मुलीसाठी नूडल्स बनवते, त्यामुळे मी फक्त एकच लाल मिरची घातलेली आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही लाल मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. तर कंटिन्यू 6 ते 7 मिनिट मी हे नूडल्स हलवून घेतलेले आहेत. तर नूडल्स अतिशय छान झालेले आहेत, मस्त वास येतोय. तर वरून थोडा क्रंचीनेससाठी मी कोबी घालते आणि आता घालते वरून थोडीशी कांद्याची पात. हे खूप छान दिसत आहेत नूडल्स. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना नवनवीन असे पदार्थ बनवू शकता. सतत बाहेरची मॅगी देण्यापेक्षा घरामध्ये आटा नूडल्स दिल्याने एकतर पोट भरतं, त्यामुळे ही पौष्टिकही असते आणि सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात जातात. तर या पद्धतीने आटा नूडल्स घरच्या घरी करून नक्की पहा. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.